हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे, पण कटिंग कशा पद्धतीने करून घेते ते सुद्धा शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. आता ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत किंवा नवीन शिवणकामाची सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. आता मी माझी पद्धत सांगते. मी समोरचा जर कस्टमर माझ्याकडे आला असेल तर मी त्याला कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून देते आणि तो माझ्याकडे पुन्हा यायला पाहिजे याची सुद्धा कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे ते बघा. आता इथं माझ्याकडे जे कस्टमर आलेलं त्यांनी 4 ब्लाऊज आणले होते, पण सांगितले होते की एक आपल्याला ब्लाऊज परफेक्ट बसला त्यानंतरच तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिवू शकता, कारण समोरचा माणूस आपल्यावरती सहजासहजी विश्वास ठेवत नाही. त्यासाठी त्यांना परफेक्ट द्यावं लागतं शिवून, त्यानंतर त्यांना विश्वास बसतो. तर आता हे जे कस्टमर होतं त्यांनी काय केलेलं अगोदर माझ्याकडे 4 ब्लाऊज शिवायच्या अगोदरच सांगितलं होतं की परफेक्ट झाल्यानंतरच आम्हाला दुसरा ब्लाऊज शिवायला पाहिजे. त्यासाठी मी परफेक्ट त्यांचा अगोदर पेपर कटिंग करून घेतला, कारण हेवी साईजमध्ये सुद्धा ब्लाऊज होता आणि कटोरी ब्लाऊज होता. त्यामुळे कटोरी ब्लाऊज हे शक्यतो पेपर कटिंगच करून घ्यावं लागतं. त्यासाठी अगोदर मी पेपर कटिंग करून घेतलं आणि मग एक ब्लाऊज त्यांना मी शिवून दिला. पेपर कटिंग करून घेते वेळीसुद्धा त्यांचा जो मेजरमेंटचा ब्लाऊज दिलेला होता त्याच्यावरती व्यवस्थित जोडल्यानंतर किंवा भाग आपण कट करून घेतल्यानंतर किती घेतलेले आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचे. कुणाचाही असो तुम्ही ब्लाऊज शिवते हे मात्र लक्षात ठेवायचे की त्याने जो मेजरमेंटसाठी दिलेला आहे तो ब्लाऊज व्यवस्थित अगोदर मेजरमेंट करून घ्यायचं, त्यानंतर मग पेपर कटिंग व्यवस्थित करून घ्यायची. आता मी इथं बघू शकता अगोदर अस्तरचा कपडा आहे तो फोल्ड करून ठेवलेला आहे आणि कटोरीचे भाग हे पूर्ण कट करून घेतलेले आहेत. पाठीमागचा भाग समोरचा भाग व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून मार्क करून घेतलेले आहे अस्तरवरती आणि मग कटिंग करून घेते. आता इथं मी साईडला एक कटोरी अजून माझ्याकडे कपडा होता त्याच्यापासूनच मी कटोरी काढली होती. आणि हे जे कस्टमर होतं त्यांचं एक प्रॉब्लेम होता की डावा जो शोल्डर होता तो जास्त डाऊन होता, म्हणजे त्यांच्या प्रत्येक ब्लाऊजचा डावा शोल्डर हा उतरत असतो त्यांचा, अशी कंप्लेंट होती. तर मी काय केलं आहे शिवताना सुद्धा ह्यांचा जो डावा शोल्डर आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं कमी केलेलं आहे, अर्धा इंच. उजवा शोल्डर आहे तो थोडासा उंच केलेला आहे आणि डावा शोल्डरमध्ये अर्धा इंच कमी केलेला आहे. त्या पद्धतीनेच मी कटिंग करून घेतलेले आहे, कारण त्यांचा तो प्रॉब्लेम होता तो प्रत्येक ब्लाऊजमध्ये आहे. तर त्यांना वेगळं म्हणजे प्रत्येकाकडे त्यांनी देऊन बघितले होते ब्लाऊज, जसं आहे तसंच त्यांनी आता काय करतो आपण नॉर्मली ब्लाऊज कटिंग करताना जसं आहे तसं दोन्ही शोल्डर सेम ठेवतो, पण त्यांचा जो डावा शोल्डर होता तो उतरत होता. त्यासाठी त्यांनी अगोदरच सांगितलेल्या अशा पद्धतीने प्रॉब्लेम आहे. तर मी त्याचा जो डावा शोल्डर आहे तो त्याच्यामध्ये हाईट थोडीशी कमी करून घेतलेली होती, म्हणजे डाऊन थोडासा करून घेतलेला होता. आता इथं पूर्ण जे अस्तरचे भाग आहेत ते मेन ब्लाऊज पीसवरती डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आणि जसं ॲडजस्ट होतं त्या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. आता बाहीनं जोड द्यावी लागते, कारण 44 साईजचा हा कपडा आहे त्यासाठी. इथं बघू शकता. आता काय करायचं बघा मैत्रिणींनो, कटिंग केल्यानंतर अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं, कमी जास्त होता कामा नये. आता इथं मी पिन्स घेतलेल्या आहेत आणि पिनसुद्धा वापरून घेते, म्हणजे केव्हाही ब्लाऊज कटिंग करताना पिनचा मी वापरच करत असते. प्रत्येक वेळी हे वेगवेगळे कपडे होत असतात आणि आपल्याला शोधायला सुद्धा टाईम जातो, त्यासाठी मग मी ही आयडिया वापरते. पिन्स असतात त्या लावून घेत असते. आणि इथं कटोरी ब्लाऊजमध्ये बघू शकता तुम्ही फक्त थोडासाच कपडा शिल्लक उरत आहे, कारण मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे. अजिबात कपडासुद्धा शिल्लक उरत नाही आहे. फक्त इथं बाहीच्या साईडनं दोन्ही साईडनं सुद्धा जॉईन करावं लागणार आहे. आता अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आणि स्टिचिंगसुद्धा मी त्या कस्टमरला करून दिलेलं आहे. फक्त मी तर आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग एवढंच दाखवलेलं आहे यात. आणि मी स्टिचिंगसुद्धा कसं करते शिवायचं कटोरी ब्लाऊज ते सुद्धा मी या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती, किंवा या व्हिडिओखाली मी लिंक शेअर करीन, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करून घेते. कोणाचाही असो नवीन कस्टमर जर आला असेल तर हीच तुम्ही आयडिया वापरा. डायरेक्ट कपड्यावरती करून घेऊ नका, एक पेपर कटिंग करून घ्या. एकतर काय न्यूजपेपर जास्त महाग नसतो, 1-2 रुपयामध्ये सहज मिळून जातो तुम्हाला, त्यामुळे पेपर कटिंग अगोदर करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणी डायरेक्ट कपड्यावरती ट्राय करतात, मग चुकल्यानंतर माझा चुकला ब्लाऊज म्हणतात ना, परत शिवायलाच बघत नाहीत. तर तसं करू नका. तुम्हाला जर शिवायचं असेल तर अगोदर पेपर कटिंग करून घ्या आणि पेपरमध्ये पाठीमागचा भाग समोरचा भाग मेजरमेंट घ्यायचं की आपण कटिंग करते वेळी कशा पद्धतीने करून घेतलं, त्यानंतर तुम्हाला समजून येतं.
आणि ज्या मैत्रिणी नवीन सुरुवात करत त्यांच्यासाठी तर खास आहे व्हिडिओ. तुम्ही डायरेक्ट पेपर कटिंग डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग करून घेऊ नका, पेपर कटिंग करून घ्या. तुम्हालासुद्धा कॉन्फिडन्स येतो आणि जर तुमच्या ब्लाऊजमध्ये काही चुका झाल्या असतील तुम्हाला ते दुरुस्त करता येते. पेपर पॅटर्न तुम्ही वापरत असाल तर काय होतं, पेपर आपण कटिंग केल्यानंतर कुठं चूक झालेली आहे, कोणत्या ब्लाऊजमध्ये काय मिस्टेक झालेलं आहे ते सहज तुम्हाला समजून येतं. आता या कस्टमरला मी हीच पद्धत वापरलेली आहे बघा. अगोदर पेपर कटिंग करून घेतली, एक ब्लाऊज मी अस्तर मेन ब्लाऊज पीस पूर्ण व्यवस्थित कटिंग करून घेतला आणि व्यवस्थित स्टिचिंगसुद्धा करून दिलेलं होते आणि त्यांना ट्राय करायला दिलं मी. कारण बाजूचे अजून 3 ब्लाऊज होते ते मी तसेच ठेवून दिले. एक अगोदर त्यांना प्रॉपर बसतोय काय, कशा कुठे चूक होते किंवा त्यांना प्रॉपर बसला आहे का नाही आपल्याला समजायला पाहिजे म्हणून मी एक ट्राय करायला दिला अगोदर आणि त्यांना तो ब्लाऊज परफेक्ट झाला मैत्रिणींनो. आणि त्यांचा जो शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा म्हणजे झाला नाही. त्यांना प्रत्येक ब्लाऊजमध्ये हा शोल्डर डावा उतरत होता. तर मी अगोदरच शिवताना जो त्यांचा डावा शोल्डर होता तो कमी घेतलेला उंचीला, त्यामुळे तो शोल्डरसुद्धा त्यांचा उतरायचा कमी झाला. त्यामुळे त्यांनी मला सांगितले की व्यवस्थित झालेला आहे ब्लाऊज, तुम्ही शिवा म्हणून. तर प्रत्येक ब्लाऊज हा मी तेच पेपर पॅटर्न वापरलं आणि शिवून घेतलेला आहे. कारण कस्टमरला तो व्यवस्थित बसला होता ब्लाऊज. मग परत आपण दुसरं कटिंग करणार, दुसऱ्यामध्ये थोडंफार अर्धा इंच 1 इंच कमी होतं. जास्त कटिंगमध्ये थोडंफार कमी होऊ शकतं. प्रत्येक वेळी आपण परफेक्टच त्याच मेजरमेंटप्रमाणे कटिंग करेन असं होत नाही, थोडंफार कमी होऊ शकतं. त्यामुळे ते मी अगोदर पेपर पॅटर्न केले होते कटिंग, तेच ठेवून घेतले पुढच्या 3 ब्लाऊजला सुद्धा आणि शिवून दिले. तर मैत्रिणी मी हे सांगण्याचा उद्देश काय झाला माहीत आहे, तर मी स्वतः सांगते माझा अनुभव. मी कोणताही शिवण क्लास केला नाही, पण दुसऱ्यांचे जेव्हा कपडे आपण शिवून देतो तेव्हा आपल्याला सुद्धा कॉन्फिडन्स यायला पाहिजे की आपण शिवताना त्यांचा व्यवस्थित हा ब्लाऊज झाला पाहिजे त्यासाठी. तर इथं बघू शकता मी अगोदर पेपर कटिंग करून घेतली, त्यानंतर हे पूर्ण ब्लाऊज शिवून त्यांना दिलेले आहेत. अगोदर 4 दिले शिवून, त्यानंतर अजून 1 दिलेला त्याने, म्हणजे त्यांना माझी शिलाई आवडलेली होती त्यासाठी. तर मैत्रिणींनो मी माझा अनुभव शेअर केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला माझ्या अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.